मित्रांनो, आपण सक्सेसफुली गोवा राईड म्हणजे गोवा बाईक राईड कंप्लीट केलेली आहे आणि आपण घेऊन गेलेलो होतो NS 125cc ची बाईक आणि हा पूर्ण प्रवास आपला जवळ 10 दिवसांचा होता। या 10 दिवसांमध्ये आपण कोकणातील रत्नागिरीमध्ये अनेक असे पर्यटन स्थळ, निसर्गमय ठिकाण आणि समुद्र किनारा, त्या ठिकाणचे नेचर, गड किल्ले एक्सप्लोअर केलेले होते आणि आपल्या वाघोबा देवाला, हिरवा देवाला, घरचे देवा, त्याच्यानंतर गावदेवी या सर्वांना नमन करूया की त्यांनी आपल्याला सुखरूप घरापर्यंत पोहोचवलं। जोहार, जय आदिवासी। सो मित्रांनो, आपण 2 दिवस सावंतवाडीमध्ये दादाकडे आणि वहिनीकडे थांबलेलो होतो। आई वगैरे आहे, सर्वांशी 2 दिवस मनसोक्त चर्चा केल्या, मनसोक्त गोष्टी केल्या आणि सावंतवाडीचा पूर्ण इतिहास जाणून घेतला। 2 दिवस चांगल्या पद्धतीचं जेवण, भाकऱ्या, नाश्ता, चहा या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटल्या आणि खूप आनंद झाला। आपलेपणा आता जाताना आम्हाला दुःख होतंय, हे घर सोडून जाऊ की नको, पण शेवटी घरच्या दिशेने जायचं आहे तर जावंच लागेल। पुन्हा भेटणार आहोत आणि आपल्या चॅनल कडून, स्पेशली माझ्याकडून आईचं, ताईचं आणि दादाचं मनापासून आभार। खरंच म्हणजे मनापासून सांगतो की 2 दिवस जे जेवण केलं ना, त्या जेवणामध्ये मायेचा खास होता आणि आम्ही पोट भरून 2 दिवस जेवलो। सो आता पुढच्या दिशेने आपण घरच्या दिशेने निघतोय। पुन्हा एकदा थँक्यू। हो, नक्की। नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्लॉग माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी तुम्हाला एका असा प्रवासाची गोष्ट सांगणार आहे जो फक्त राईड नव्हता, तर संयम, जिद्द आणि विश्वासाची परीक्षा होती। आम्ही गोव्यावरून घरच्या दिशेने निघालो होतो। सावंतवाडी मार्गे पालघर, साधारण 600 किलोमीटरचा प्रवास आणि मनात एकच ठरवलेलं होतं की एका दिवसात आणि एका रात्रीत कसेही करून घरी पोचायचं। प्रवास सुरू झाला तेव्हा उत्साह भरपूर होता। गोव्याची हवा, रस्त्याची मजा आणि घराकडे जाण्याची ओढ, सगळं छान वाटत होतं। पण जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतसा शरीरावर प्रवासाचा परिणाम जाणवायला लागला। नमस्कार मंडळी, आपण निघालेले आहोत गोव्यावरून थेट पालघरला। सावंतवाडीला आपण थांबलेलो होतो आणि आपण दुपारी म्हणजे संध्याकाळी 3:30 वाजता निघालेलो आहोत पालघरच्या दिशेने। जवळजवळ 150-200 किलोमीटर आपण पार करून रस्त्यावरती थोडासा आराम करतोय, गाडीलाही विश्रांती देतोय। गाडी थोडीशी गरम झालेली आहे तर थंड होण्यासाठी। आणि देवीदास आपल्यासोबत आहेत, काय सांगशील? काय सांगू, आपली जी नॉनस्टॉप ही राईड व्हायची आहे, कारण तिथं पण आता रेस्ट करून फायदा नाही, कारण आपल्याला नॉनस्टॉप जायचं आहे। नॉनस्टॉप गोव्यावरून नॉनस्टॉप आपले तालुक्यामध्ये एंटर करायचं आहे की नाही। ही नॉनस्टॉप आपली राईड असणार आहे। जवळ 600 ते 650 किलोमीटर आपण रात्रभर राईड करणार आहोत। जिथे थकवा जाणवला तिथे थांबून रेस्ट करणार आहोत। पण ही राईड आमची जबरदस्त असणार आहे आणि तुम्ही ही राईड बघत राहा, कारण आता रात्र होईल तर रात्रीचे काही सीन, काहीशी शॉट तुम्हाला दाखवू आणि हळूहळू पुढच्या दिशेने भेटत राहू। रात्र वाढत गेली, अंधार दाटत गेला आणि रस्त्याची शांतता अजून गडद होत गेली। आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत सलग राईड केली, पण त्या वेळेपर्यंत दोघेही अक्षरशः थकून गेलो होतो। पोटात भुकेचे काहूर उठले होते आणि डोळ्यासमोर झोपेचं जड ओझं आलं होतं। त्या क्षणी आम्हाला जाणवलं की आता थांबणं खूप गरजेचं आहे। पुढे जाण्यापेक्षा सुरक्षित थांबणं जास्त महत्वाचं आहे। मग एका पेट्रोल पंपच्या कडेला गाडी थांबवली। आजूबाजूला शांतता होती, थोडीशी थंडी जाणवत होती आणि आकाशात चंद्र हलकेच डोकावत होता। त्या ठिकाणीच आम्ही मिनी गॅस काढला आणि स्वतःसाठी गरमागरम पोहे बनवले, त्याच्यासोबत चहा केला आणि मॅगी पण बनवली। मित्रांनो, त्या रात्री त्या अन्नाची जी चव होती ती शब्दात सांगता येणार नाही। दिवसभराच्या
आणि रात्रीच्या थकल्यावर ते जेवण औषधासारखं काम करून गेलं. सगळं खाऊन मन थोडं शांत झालं. शरीर पूर्णपणे थकलं होतं, त्यामुळे जास्त विचार न करता रात्री 12 वाजता झोपून गेलो. जागा साधी होती, सोय मर्यादित होती, पण झोप मात्र खूप खोल लागलेली होती. कदाचित प्रवासाचा थकवा आणि मनातील समाधानाची भावना यामुळे असेल. सकाळी 7 वाजता आरामात उठलो. सकाळची हवा वेगळी ताजीतवानी वाटत होती. चेहऱ्यावर पाणी मारलं, थोडी तयारी केली, सामान नीट आवरून बाईकवर बांधलं आणि पुन्हा एकदा पालघरच्या दिशेने निघालो. पण थोडे पुढे गेल्यावर लक्षात आलं की अजून 350 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तेव्हा क्षणभर मनात विचार आला की हे सगळं आपण पूर्ण करू शकू ना. पण लगेच स्वतःलाच सावरलं आणि मनाशी ठरवलं 1-1 किलोमीटर परत पुढे जायचं. सकाळची वेळ होती. डोंगरदऱ्या, वलंदार रस्ते, धुक्यासारखी थंडी आणि आजूबाजूच्या निसर्गाचा रौद्र रूप, सुंदर रूप दिसत होतं. बाईक सावकाश चालवत होतो, कारण सुरक्षितता सर्वात महत्वाची होती. थंडी इतकी होती की हात गारडल्यासारखे वाटत होते, त्यामुळे इंदापूरला येऊन थांबलो. तिथे एक गरमागरम चहा घेतला आणि थोडा वेळ ऊन अंगावर पडलं. त्या उन्हाने शरीरालाच नाही तर मनालाही ऊब दिली. पुन्हा एकदा नवीन ताकद मिळाल्यासारखी वाटलं. सकाळ मित्रांनो, आपण सकाळी 7:30 वाजता पोहोचलेलो होतो इंदापूरला. आपण नॉनस्टॉप राईड करणार होतो गोवा ते पालघर, पण ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे आपण 300 किलोमीटर पार केल्यानंतर रात्री उशिरा 11 वाजता आपली राईड थांबवली. रात्रीचं जे काय असेल ते आपण मिनी स्टोवरती, गॅसवरती बनवून खाला, टेंट लावला, झोपलो आणि सकाळी 7 वाजता निघालेलो होतो. आता इंदापूरला आलोय आणि या ठिकाणी आपण सकाळी शिवनेरी चहा पिण्यासाठी थांबलेलो होतो. आता चहा पिल्या आणि पुढच्या दिशेने निघतोय. पण रात्री का थांबलो? कंटिन्यू राईड का केली नाही? एवढी झोप लागत होती ना मला, तर झोपत नाही हवा लागत होती की झोप लागेल, त्याशिवाय आणि झोप पण लागत होती आणि थंडी एवढी होती ना, थंडगार वारा येत होता. त्यामुळे मग आम्ही राईड थांबवली, कारण रिस्क घेणे जीवावर येऊ शकतं. त्यामुळे आपण आरामात घरापर्यंत जाऊया. आणि आता पण सकाळी एवढी थंडी आहे ना, तर थोडं प्रत्येक ठिकाणी चहा आपल्याला प्यायला वाटतो. हा, आणि गरमी व्हायला मग निघावं लागेल. तर थोडस ऊन येऊ दे, मग फटाफट नॉनस्टॉप जाऊ का नाही? यस फटाफट चला. पनवेलच्या एकदम जवळ चालू आहे, आता निघू. त्यानंतरचा प्रवास थोडा सोपा झाला. रस्ता चांगला लागला, हायवे मिळाला आणि गाडी पुढे सरकायला लागली. वेग वाढला, पण मनात अजूनही सावधपणा होता आणि शेवटी पनवेल मार्केटमध्ये येऊन पोचलो. मित्रांनो, शेवटी आपण राईड करत पोचलोय पनवेल. आणि पनवेल वरून आता गाठणार आहोत ठाणे, आणि ठाणेवरून पालघर. तर मित्रा, कसं वाटलं? अरे, इतके दिवस आपण तिकडे ट्रॅव्हलिंग करून काढलेत आणि आता थेट पोहोचले आपल्या घरच्या दिशेने आणि एकदम जवळच पनवेलची साईड. तर बरंच चांगलं वाटतं की आता आपण घरी जाणार आहेत बरेच दिवसांनी. सो खूप आनंद होतोय की जवळजवळ 10-12 दिवस आपण रत्नागिरी आणि गोवा पर्यंतची राईड केली आणि पूर्ण एक्सप्लोअर केलं. भरपूर गोष्टी तुम्हाला दाखवल्या, फिरलो, आनंद घेतला, अनुभव घेतला. आणि आता आपण जातोय पनवेलवरून ठाणे आणि ठाणेवरून पालघर, तलासरी. सो चला, पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्या क्षणी मनात एक वेगळीच भावना दाटून आली. आपण आपल्या भागात आलोय, आपल्या जिल्ह्यात आलोय आणि आता घर खूप जवळ आहे हे जाणवून गेलं. तिथून पुढे पालघरच्या दिशेने हळूहळू येऊ लागलो. प्रवासाचा थकवा पूर्णपणे जाणवत होता, पण त्यावेळी घर जवळ येत असल्याचा आनंद सगळा थकवा विसरायला लावत होता. दुपारचे साधारण 2:30 वाजले होते आणि अखेर आम्ही सुखरूप घरी पोचलो. सगळं सामान, सगळे अनुभव आणि सगळ्या आठवणी घेऊन. त्या क्षणी मनापासून एकच भावना आली की हे सगळं केवळ आपल्या ताकदीवर नाही झालं, तर आपल्या घरच्या देवांच्या, गावच्या देवांच्या आणि निसर्गांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं.
त्यांच्या कृपेनेच आयुष्यातील माझी पहिली पालघर ते गोवा आणि गोवा ते पालघर अशी लांबची बाईक राईड यशस्वीपणे पूर्ण झाली. मित्रांनो, हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला. संयम, सुरक्षितता आणि स्वतःवर विश्वास किती महत्वाचा असतो हे या राईड मधून समजलं. या आठवणी कायम मनात राहणार आहेत आणि म्हणूनच हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला. खेर मित्रांनो, आपण सक्सेसफुली गोवा राईड म्हणजे गोवा बाईक राईड कंप्लीट केलेली आहे आणि आपण घेऊन गेलेलो होतो NS 125 cc ची बाईक आणि हा पूर्ण प्रवास आपला जवळ 10 दिवसांचा होता. या 10 दिवसांमध्ये आपण कोकणातील रत्नागिरीमध्ये अनेक असे पर्यटन स्थळं, निसर्गमय ठिकाण आणि समुद्र किनारा, त्या ठिकाणचे नेचर, गड किल्ले एक्सप्लोअर केलेले होते. आणि देवीदास, तुला कसं वाटलं येऊन ही राईड कंप्लीट करून? कंप्लीट झाली ना असं वाटतं. काय अनुभव आला? अनुभव ते सांगता नाही येत. आता आपले सबस्क्रायबर आहेत, व्ह्युअर्स आहेत, ते बघतील तर मग. सो मित्रांनो, ही राईड आमची पहिली राईड होती. एवढी लांब, जवळ जरी इथून ते गोवा 650 ते 700 किलोमीटर असेल तरी आमचा पूर्ण प्रवास 1,500 किलोमीटरचा झाला आणि 1,500 किलोमीटर ही बाईक घेऊन आपण गेलो. सक्सेसफुली फिरून जिथून सुरुवात केली तिथे आलो. आपल्या वाघोबा देवाला, हिरवा देवाला, घरचे देवा, त्याच्यानंतर गावदेवी, या सर्वांना नमन करूया की त्यांनी आपल्याला सुखरूप घरापर्यंत पोहोचवलं. जोहार, जय आदिवासी. जर तुम्हालाही हा प्रवास, ही गोष्ट आणि हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असाच एका नवीन प्रवासात, एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय जोहार, जय आदिवासी. धन्यवाद.